नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं माहिती उपयुक्तच या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहूया की जसं की PM किसान व नमो किसानीचे वार्षिक 12,000 रुपये येतात, ते 15,000 रुपये कसे भेटणार आणि त्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितलेली आहे. तर चला मग जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 12,000 ऐवजी 15,000 देण्याचा निर्णय विचारधारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तर चला मग पूर्ण बघूया आपण नेमकं काय आहे ते. जसं तुम्ही बघू शकता, शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी PM किसान सन्मान निधी सुरू केली आहे. म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण 12,000 रुपयांचा निधी आता 15,000 रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय येणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी दिली. चला तर मग पूर्ण आपण पाहूया नेमकं काय बोलले ते. शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. तर योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकीच अर्थात 6,000 रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण 15,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारचा विचारधारणी म्हणजे एकदम चांगला निर्णय असे आपल्या राज्याचे 1,000 रुपये ना 1 मार्च 2025 म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2025ला आपल्या अर्थसंकल्पीय राज्य सरकारचं बजेट पेश होणार आहे. तर त्या बजेटमध्ये आपल्या नमो किसानचे जे 6,000 रुपये मिळतात ना, ते 9,000 रुपये होणार आहेत. म्हणजे ते 9,000 आणि आपल्या केंद्र सरकारचे जे 6,000 रुपये ते दोन्ही मिळून असे 15,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एक मार्च महिन्यापासून तर काय 9,000 रुपये म्हणजे नमो किसानच्या होणार नाहीत, कारण की त्याच्यासाठी एक अर्थसंकल्पीय बजेट पेश करावं लागतं. असे डायरेक्टली 9,000 होत नसतात. लगेच डायरेक्ट काही जण काय करतात, कमेंटमध्ये विचारतात फेक व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ आहे. अरे पूर्ण माहिती घेत जा, पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि नंतर कमेंट करत जा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.